जय हिंद मित्रांनो, मी संजय बावणे टू सक्सेस यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सतत कालचा पहिला आणि दुसरा भाग दोन्ही भाग समजले असतील. आजचा भाग आपण तिसरा भाग घेऊया, जो शेवटचा असणार. आता जे राहिलेले म्हणजे दोन फक्त, सय्यद वंश आणि लोधी वंश. इथून आपण सतत काल किंवा मध्यकालचा इतिहास जे आपण जवळपास अर्धा संपून टाकू आणि त्यानंतर आपण जो पुढच्या क्लासमध्ये आपण घेऊ तर राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास किंवा राष्ट्रीय काँग्रेसची काय भूमिका होती भारताच्या स्वतंत्रतामध्ये. हा लक्षात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, एक एक जे पॉईंट आहे जे आपण इथे लिहित आहोत ते इतके इम्पॉर्टंट आहे की याच्यातून 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स कुठेच नाही गेले, म्हणजे पुढच्याकडे इम्पॉर्टंट असते. हा लक्षात मित्रांनो. तर आशा करतो तुम्हाला सतत कालचा हा तिसरा भाग पण नक्की समजला. ठीक आहे. आपण पाहतो की जो सय्यद वंश आहे, सय्यद वंशचा जो संस्थापक होता, सय्यद वंश याचा जो संस्थापक होता तो होता खिज्र खान. कोण होता? खिज्र खान. आणि लक्षात होता हा जो होता एकमात्र शिया वंशीय शासक होता. म्हणजे भारतावर एकमात्र शिया वंशने शासन केलं असेल तर ते होतं कोणतं? तर लक्षात होतं सय्यद वंश. आणि त्यानंतर पाहतो याच्यात एकूण 4 शासक झाले. 4 शासक झाले. आलं लक्षात मित्रांनो. आणि याचा शेवटचा म्हणजे शेवटचा शासक होता अल्लाउद्दीन आलमशाह. या संबंधी जास्त क्वेश्चन नाही म्हणत मित्रांनो, फक्त 2 क्वेश्चन म्हणतात की सय्यद वंशाचा संस्थापक होता तो कोण होता? खिज्र खान. आणि एकमात्र शिया वंशीय शासक कोणता? शिया वंश. ज्याप्रमाणे आपण पाहतो बौद्ध धर्मामध्ये महायान हिनयान पण आलं लक्षात. आणि त्याच प्रकारे आपण मुस्लिम मध्ये पाहतो शिया आणि सुन्नी, ख्रिश्चन मध्ये पाहतो प्रोटेस्टंट आणि कॅथलिक. तर या प्रकारे शिया वंशीय शासक जो आहे हा कोण होता? लक्षात ठेवा खिज्र खान. तर आशा करतो तुम्हाला हाही पॉईंट क्लिअर झाला असेल. आणि यानंतर पाहूया आपण लोधी वंश. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जो लोधी वंश होता, लोधी वंशाचा जो संस्थापक होता बहलोल लोधी. आलं लक्षात. बहलोल लोधी हा लोधी वंशचा संस्थापक असून हा पहिला अफगाण शासक. म्हणजे दिल्लीच्या गादीवर सल्तनत काळामध्ये पहिला अफगाण शासक म्हणजे कोण? तर लक्षात होता बहलोल लोधी. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर पाहतो मकसद अली च्या नावाने प्रसिद्ध. आता एक शब्द टाकला मी, मकसद अली म्हणजे काय? जे आपले सहभागी होते त्यांना मकसद अली म्हणायचा. आणि जेव्हा ते त्याच्या दरबारामध्ये जे अन्य सदस्य होते, जे वजीर म्हणू आपण, सचिव म्हणू किंवा सेवक म्हणू, जेव्हा ते उभे राहायचा तेव्हा हाही उभे राहायचा, जेव्हा ते बसायचे तेव्हा हा बसायचा. तर याच्याबद्दल ही एक प्रसिद्ध आहे. आलं लक्षात. तर लक्षात होता याचा जो उत्तराधिकारी होता, यानंतर जो गादीवर बसला तो बसला सिकंदर लोधी. हा दुसरा शासक होता. आणि इम्पॉर्टंट म्हणजे हाच आहे. एक तर संस्थापक कोण थे आणि अफगाण शासक होता. कोणता? हा अफगाण शासक. हे इम्पॉर्टंट आहे. लोधी, सिकंदर लोधी या संबंधी IMP क्वेश्चन म्हणजे आग्रा शहर ची स्थापना. बघा इथून क्वेश्चन बनू शकते. आग्रा शहरची स्थापना कोणी केली?
तर लक्षात घ्या, इथे लिहून ठेवतो सिकंदर लोधी. सिकंदर लोधी आलं लक्षात. त्यानंतर पाहतो आग्रा ही राजधानी, आग्रा ही राजधानी केली कोणी? सिकंदर लोधी यांनी केली. आलं लक्षात. कोणी केली? सिकंदर लोधी. थोडा मी याला हायलाइट करून टाकतो मित्रांनो. आणि या संबंधीचे क्वेश्चन म्हणतात की संत कबीर सिकंदर लोधीच्या समकालीन होते. संत कबीर सिकंदर लोधीच्या समकालीन होते. आलं लक्षात. आता संत कबीर कोण? तर लक्षात होता वैवाहिक जीवन जगताना, ठीक आहे ना, आपले विचार किंवा प्रसार प्रचार केला ते होते संत कबीर. यांचे प्रसिद्ध काय आहे तर लक्षात दोहा, रैमिनी, सबद, सहेली हे सगळी त्यांची रचना आहे. आणि दोहे खूप जास्त प्रसिद्ध आहे. तुम्हाला तर माहित आहे, बुरा जो देखा ना मैं चला मुझसे बुरा ना कोई, जो तन देखा अपना मुझसे बडा ना कोई, हे पुष्कळ जास्त प्रसिद्ध दोहा आहे यांचा वाला. ते लक्षात होता संत कबीर. आणि यांची जी समाधी आहे इथे लिहून ठेवतो, समाधी आहे मगहर या ठिकाणी. मगहर सेंटर मध्ये एक्झाम मध्ये पुष्कळदा क्वेश्चन बनले. तर आशा करतो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकू आपण, ठीक आहे. यानंतर आपण इम्पॉर्टंट पॉइंट पाहतो आपण मित्रांनो सिकंदर संबंधी. तर लक्षात ठेवा, हा जो सिकंदर लोधी होता याने भूमी मापनासाठी किंवा जमीन किंवा भूमी मोजण्यासाठी गजे सिकंदरी आलं लक्षात. गजे सिकंदरी हे एक यंत्र किंवा मापक यंत्र तयार केलं होतं. आलं लक्षात, मोजमाप करण्याचं. त्यानंतर आपण पाहतो की जे मजार राहते, मजार राहते, आपण पाहतो की जे दर्गा तिथं मजार असते, एक समाधी, मजारवर ताजिया काढणे व महिलांना किंवा महिलांचा प्रवेश निषेध केला. म्हणजे जे काही मजार होते संतांची, त्या संतांच्या मजारवर आपण ताजिया काढणे किंवा महिलांचा प्रवेश निषेध करणारा शासक म्हणजे कोण तर लक्षात होता, तो होता सिकंदर लोधी. आलं लक्षात, सिकंदर लोधी. आणि यानंतर पाहतो आपण एक आणखी होता नगरकोटचा जो एक असं याच्याबद्दल सांगितलंय की नगरकोटचा जो मंदिर होता ज्वालामुखी मंदिर, त्या तिथल्या ज्या मूर्त्या तोडल्या होत्या आणि त्या मूर्त्या तोडून त्या मूर्तीचे जे भाग आहे ते जे खाटीक लोक असतात त्यांना तराजूसाठी दिले होते. मांस जे असते मीठ वगैरे ते मोजण्यासाठी. इतका क्रूर शासक आपण होता. याच्यानंतर आपण पाहतो याचा जो मुलगा होता याचा उत्तराधिकारी किंवा असं म्हणू शकतो आपण सिकंदर लोधीचा उत्तराधिकारी इब्राहिम लोधी होता. इब्राहिम लोधी कोण होता? इब्राहिम लोधी. आता लक्षात ठेवा मित्रांनो, थोडं तुम्हाला सांगतो, हा जो इब्राहिम लोधी होता हा आपल्या वडिलांप्रमाणे तितका कुशल शासक नव्हता. शासक चांगला होता पण त्याचे काही काही डिसिजन खूप चुकीचे होते. म्हणजे तो असं म्हणू शकतो आपण की स्वतःच्या पोराची पण तो इज्जत नव्हता करत. आणि पोराची तर जाऊ द्या, की दरबारमध्ये जे त्याचे वजीर होते, जे त्याचे शासक होते किंवा असं म्हणून त्याचे सेनापती होते, त्यांच्यासोबत पण त्याची बोलायची पद्धत एकदम रूटनेस होती, एकदम खूप जास्त रागाने. आणि त्याचे काही डिसिजन इतके चुकीचे होते की त्यानं आपलं शासन पण वाटून घेतलं होतं. म्हणजे त्याची आपण म्हणतो फाळणी केली होती. आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो की याचा जो एक शासक होता पंजाबचा, हा लक्षात, दौलत खान, आणि याचा जो काका होता आलम खान लोधी,
यांनी काय केलं होतं, तैमूर शासक काबूलचा जो होता बाबर त्याला आमंत्रित केलं होतं. कशासाठी? पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये. आलं लक्षात? तर इब्राहिम लोधी बद्दल जास्त क्वेश्चन तर नाही म्हणत, यासंबंधी पहिलाच क्वेश्चन म्हणते की सल्तनत काळाचा शेवटचा शासक, शेवटचा सुलतान म्हणजे कोण? तर लक्षात होता इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी. आता हा जो इब्राहिम लोधी, याचे 2 युद्ध फक्त लक्षात ठेवा. पहिला युद्ध म्हणजे खतोलीचा एक युद्ध, खतोली युद्ध. हा खतोलीचा युद्ध जो झाला होता राजस्थान साईडला, तो झाला होता राणा सांगा आणि इब्राहिम लोधी. आणि या युद्धामध्ये पण कोण जिंकले होते? राणा सांगा जिंकले होते. त्यांचा एक हात कटला होता राणा सांगाचा, जो नंतर आपण पाहतो की खानवाचा युद्धामध्ये इब्राहिम लोधीच्या बाबरच्या हाताने त्यांची मृत्यू होते. हातानेच नाही म्हणू आपण की युद्धामध्ये. लक्षात होता राणा सांगा. आणि नंतर पाहतो आपण 1526 साली पानिपत चे पहिले युद्ध, पानिपतचे पहिले युद्ध होते. आणि या युद्धामध्ये बाबरच्या हाताने याचे वध होते, किंवा या युद्धामध्ये यांचे वध होते. तर लक्षात ठेवा पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी? 1526 साली. आता मी याच्याबद्दल डिटेल सांगेन तुम्हाला. फक्त आपण पाहतो की लोधी वंश, आणि इथूनच पाहतो आपण की इब्राहिम लोधी पानिपतच्या युद्धामध्ये मारला जातो. आणि त्यानंतर आपण पाहतो की नवीन एक वंश येते, तैमूर चगताई, किंवा ज्याला आपण म्हणतो मुघल. आलं लक्षात? तर जो मुघल वंश आहे त्याचा संस्थापक कोण? बाबर. तर लक्षात ठेवा पानिपतचे युद्ध कोणासोबत होते? बाबर आणि इब्राहिम लोधी. पानिपतचे पहिले युद्ध कोणाच्या मदत झालं? इब्राहिम लोधी आणि बाबरच्या मदत. तर लक्षात ठेवा इथून आपल्याला हे समजायला येते की इब्राहिम लोधी हा शासक जो होता हा तितका कुशल नव्हता. कारण लक्षात ठेवा याच्याच काळामध्ये जे इतर राजपूत लोक होते, कारण की याचं सगळ्यात जास्त कंट्रोल करायची इच्छा होती मेवाडवर. कशाला? मेवाड. आणि आपण पाहतो मेवाडचे जे शासक होते राणा सांगा, यांची इच्छा अशी होती की आता हे जे तुर्की किंवा अफगाण शासक गेल्यानंतर हे जे शासन आहे भारताचा, हे राजपूत लोकांना करावं किंवा हिंदू लोकांनी करावं, हे एक इच्छाशक्ती होती त्यांच्यावाली. आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केला. आणि ह्या ज्या युद्धामध्ये तुम्ही पाहता खतोलीच्या युद्धामध्ये एक हात तुटला त्यांचावाला, म्हणजे हात कडून गेला होता, पण तरी ते युद्ध जिंकले आणि इब्राहिम लोधीला समाप्त केलं. आणि असे इतिहासकार सांगते की बाबरला आक्रमण करण्यासाठी सहयोग करू आपण, असे राणा सांगाने काय दिलं होता? शब्द दिला होता. म्हणून तो शब्द पाळला नव्हता. आणि नंतर आपण पाहतो की हा जो बाबर होता हा इथे आला आणि याने आक्रमण केले आणि इथंच राहिला. त्याबद्दल मी तुम्हाला चांगल्याने सांगेन पद्धतीने. तर आशा करतो तुम्हाला इथपर्यंत पूर्ण क्लिअर पॉईंट क्लिअर झाला असेल. सल्तनत कालचे जितके शासक होते त्याचं मी तुम्हाला क्लिअर करून दिलं. जास्त क्वेश्चन जिथून बनते तेच टॉपिक टाकला. ठीक आहे. आता समोर काही आयएमपी फॅक्ट पाहू आपण. ठीक आहे. स्क्रीनशॉट. आता बघा मित्रांनो, आयएमपी फॅक्ट म्हणजे काय तर लक्षात ठेवा. हा जो सल्तनत काळ आहे यामध्ये आपण पाहिलं की एकूण 5 शासक होऊन गेले, 5 वंश होऊन गेले, बरोबर आहे. तर याचे काही पॉईंट आयएमपी फॅक्ट म्हणून टाकतो मी. आयएमपी फॅक्ट. तर लक्षात ठेवा एक व्यक्ती म्हणजे कोण? निजामुद्दीन औलिया यांच्याबद्दल सांगतो. हजरत निजामुद्दीन औलिया हे पुराणी दिल्लीमध्ये आहे. कुठे? पुराणी दिल्ली. यांनी 7 सुलतानाचं शासन पाहिलं. 7 सुलतान जे सल्तनत काळच्या 7 सुलतानाचे शासन पाहिले. आणि यांचा जो शिष्य होता जो खूप प्रसिद्ध झाला शिष्य, तो म्हणजे कोण? तर लक्षात ठेवा अमीर खुसरो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर निजामुद्दीन औलिया हे सुफी संत होते. आणि लक्षात ठेवा
एकही सुलतानाच्या दरबारमध्ये हे गेले नाही. यांच्याबद्दल हे एक सांगतो, एकही सुलतानच्या दरबारमध्ये म्हणजे राजनीतीमध्ये यांनी सहभाग नाही घेतला. निजामुद्दीनचे अर्थच काय होते? ईश्वराचा प्रिय. नंतर पाहतो आपण अमीर खुसरो यांच्याबद्दल सांगू इच्छितो की लक्षात ठेवा, यांनी 10 सुलतानाचे शासन पाहिले. कोणी? अमीर खुसरो यांनी. यांना तोता ए हिंद या नावाने ओळखतात. लक्षात ठेवा, खूप गोड बोलणारा. लक्षात, ज्याप्रमाणे पोपट पाहतो आपण खूप चांगला बोलतो, तर तोता ए हिंद. लक्षात ठेवा, कव्वाली चे जनक आणि उर्दू साहित्य चे जनक सितार वाद्ययंत्र चे जनक. सितार आणि वीणामध्ये फरक आहे. वीणा वाजवण्यात खूप प्रावीण्य होता समुद्रगुप्त, पण लक्षात ठेवा हे सांगितलं मी सितार एक वाद्ययंत्र आहे. तर सितार वाद्य यंत्र हे जे तयार कोणी केलं होतं, कुठे कुठे तबलाचा पण आविष्कार दिसते आपल्याला यांच्या हातात. तर लक्षात ठेवा, अमीर खुसरो यांच्याबद्दल 10 सुलतानाचे शासन पाहिले. तोता ए हिंद गोड बोलणारा, कव्वालीचे जनक आणि उर्दू साहित्याचे जनक, सितार वाद्ययंत्राचे जनक. कोण? तर लक्षात ठेवा हे होते. आणि लक्षात ठेवा हे जे आले होते बलबनच्या काळापासून आले होते. बलबनच्या काळामध्ये पहिल्यांदा बसले, नंतर आपण अल्लाउद्दीन खिलजी, जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, मग मलिक काफूरनं पण यांना खूप जास्त दिलं. तर लक्षात ठेवा या संबंधी काही फॅक्ट सांगितले तुम्हाला मी. आणि हे लक्षात ठेवा की इथे लिहितो या साईडला, हा MP काळाला सल्तनत काळ ची दरबारी भाषा ती होती फारसी. कोणती? फारसी होती. हे विसरायचं नाही. आणि नंतर सांग, सर्वात विद्वान सुलतान होता. तर लक्षात ठेवा तो होता मोहम्मद बिन तुगलक. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो की सल्तनत काळची दरबारी भाषा ती फारसी आणि सर्वात विद्वान सुलतान होता मोहम्मद बिन तुगलक वंशाचा शासक. आशा करतो तुम्हाला मित्रांनो की पूर्णपणे सल्तनत काळ समजला असेल. आणि यानंतर तुम्हाला मी मुघल काळचा सांगेन इम्पॅक्ट, कोणत्या प्रकारे युद्ध होते, पानिपतचा पहिला युद्ध कसा चालतात, ते पूर्ण आपण पिक्चर क्रिएट करू. पण आता फक्त इम्पॉर्टंट जे पॉईंट होते मी तुम्हाला ते सांगितले. ठीक आहे मित्रांनो, तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि नक्की मला कळवा तुम्ही की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि यातून जे जितके पण क्वेश्चन आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, एक एक पॉईंट स्वतः लिहून घ्याल तुम्ही, लिहिलेलं लक्षात राहते आणि लक्षात वाचलेलं लक्षात राहत नाही. तर आशा करतो तुम्हाला सल्तनत काळ पूर्ण समजलं असेल. ठीक आहे, नक्की तुम्ही शेअर करा, कमेंट करा आणि लाईक पण करा. जय हिंद.